स्वामीम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर बघा, आज आहे म्हणजे आज मी रात्री हा व्हिडिओ शूट करतेय, तेव्हा आता आजचा दिवस तर पूर्णपणे सरलेला आहे। तर उद्याचा दिवस जो आहे तो आहे गुरुवार, मार्गशीर्ष गुरुवार, पहिला मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे 14 डिसेंबर 2023। आता बऱ्याचशा स्त्रियांना हा प्रश्न पडला होता, मी सकाळीच हा व्हिडिओ यासाठी टाकला म्हणजे ज्यांना कोणाला हा प्रश्न पडलेला असेल की आता मी जॉब करते किंवा घरातल्या काही गोष्टी आहे किंवा आमच्या घरी हे कधी उपवास केले नाही, तर नक्की अशा वेळेस काय करावं। तर मी त्याच्यासाठी काही जे प्रश्न आहे तुम्ही जे थंबनेलवर बघितले असतील की नोकरीमुळे उपवास जमत नाही, कुमारिका उपवास करू शकतात का, परत सेवा विधी, पूजा विधी, घरकाम या सगळ्या गोष्टी एकत्र कशा मॅनेज करायच्या, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उपवासाच्या दिवशी केस धुवायचे का, फरशी पुसायची का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्या का। तर मी एकूण एक करून तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल, थोडक्यातच व्हिडिओ करेल म्हणजे तुम्हाला जास्ती वेळही वाट बघावी लागणार नाही आणि फटाफट तुम्हाला त्या गोष्टीची माहितीही कळेल। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की नोकरीमुळे उपवास जमत नाही तर काय करावं। आता तुम्हाला हा सर्वस्वी तुमचा स्वतःचा प्रश्न आहे की जर का तुम्हाला नोकरीमुळे उपवास जमत नाहीये तर तुम्ही उपवास करावा की नाही करावा, हा तुमच्यावर आहे। मग तुम्ही उपवासाचे पदार्थ घेऊन वगैरे जाऊन तुम्ही उपवास केला तर चालेल, पण जर तुम्हाला उपवास जमतच नाहीये तर मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी येऊन फक्त सेवा जरी केली, महालक्ष्मीची सेवा जरी केली, किंवा बरेचसे जण काय करतात पूजा वगैरे मांडतात आणि नैवेद्य दाखवतात, पण शक्यतो उपवास करावा कारण घरातल्या कुलस्त्रीनी, घरातल्या महिलेनी हा उपवास करावा कारण मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यामुळे उपवास हा करावा। तुम्ही सगळं खाऊन पिऊन उपवास करू शकता, काही हरकत नाही, रात्री उपवास सोडायचा असतो। देवीला एखादा गोड पदार्थ जो आहे तो तुम्हाला दाखवायचा असतो, हे महत्त्वाचं आहे। तर त्यानंतर कुमारिका उपवास करू शकता का, तर हो, अगदी कोणीही हा उपवास करू शकतो। मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, गरोदर स्त्रिया, विधवा महिला कोण असतील तर त्या सर्व, अगदी पुरुष सुद्धा हे उपवास जे आहे ते करू शकतात, काहीही हरकत नाही। त्यानंतर उपवासाचा दिवस आहे तर केस धुवावे का, फरशी पुसावी का, ह्याचं उत्तर मी देते। त्याच्या आधी सेवा, पूजा विधी आणि घरकाम ते सगळं कशा मॅनेज करायचं, तर हा सुद्धा एक सर्वस्वी एका स्त्रीचा प्रश्न आहे की ती कसं सगळं मॅनेज करते। आता समजा तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही जॉबला नाही जाते, तर त्यानुसार तुम्ही तुमचे घरकाम कसे करता। आता समजा बरेचसे जण, आता मी काय करते मी तुम्हाला सांगते, मी जॉबला जात नाही, मी घरीच आहे, तर मी करते काय, तर तुम्हाला सांगते, मी वर्क फ्रॉम होम करते। तर जे काय असेल माझं त्या दिवशी काम असेल नसेल, पण एक सर्वस्वी मी दोन्हीकडनं तुम्हाला सांगते। आता समजा मी जॉबला जात असेल तर मी काय करेल, मी शक्यतो सकाळी माझ्याकडनं जेवढी मांडणी होत असेल तेवढी मी मांडणी करून जाण्याचा प्रयत्न करेन। की समजा पूजेचं सामान काढून ठेवलं किंवा सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या, म्हणजे आले 4 वाजता आले किंवा 5ला आले, जेव्हा कधी आले की फटाफट पूजा मांडायची, सगळ्या गोष्टी करायच्या। शक्यतो ज्या बायका जॉबला जातात त्यांनी सकाळी पूजा मांडली अति उत्तम, नाही जमलं तर आल्यावर मांडा, पूजा करून घ्या, हे महत्त्वाचं आहे। आता जे कोणी काही करत नाही तर घरकाम आणि ते कसं मॅनेज करावं, तर जेव्हा तुम्ही सकाळची कामं करता तेव्हा तुम्ही तुमचं सगळं घरकाम वगैरे आवरता, जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्याचबरोबर तुम्ही तुमची पूजा मांडणी या सगळ्या गोष्टी करून घ्या आणि त्यानंतर मग दिवसभर तुम्ही तुमचे मोकळेच आहात। फक्त काय आहे ना, आपला अगदी 12-1 नाही वाजवायचं आहे आपल्याला, कारण शक्यतो 10च्या आत वगैरे तुमची पूजा मांडणी झाली पाहिजे। तर अगदी 12 पण नाही वाजवायचे, म्हणजे 12च्या आत तरी एक वेळ चालून जाईल, पण अगदी 12 नका वाजवू। सकाळी पूजा मांडावी कारण दिवसभर लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आणि त्यांनी प्रसन्न सुद्धा वाटतं। आणि पूजाविधी तुम्ही करू शकता। सेवा ज्या आहे, ज्याला जसं जमेल, ज्याला जशी इच्छा आहे तशा त्या सेवा कराव्या, कारण सेवा आपण किती करू शकतो किंवा मोजून करण्यापेक्षा आपल्या मनात ते करताना भाव किती आहे हा महत्त्वाचा असतो। ते झालं। आता शेवटचा प्रश्न, उपवासाच्या दिवशी फरशी पुसायची का, केस धुवायचे का, तर मी ह्या मताची आहे। बघा, असं म्हटलं जातं की गुरुवारी केस धुवू नये, गुरुवारी फरशी पुसू नये, हे आधीच्या काळात खूप चालायचं, अजूनही बऱ्याचशा घरांमध्ये ह्या गोष्टी चालतात, पण बऱ्यापैकी काय झालंय ना, थोडा चेंज झाल्यामुळे घरातली स्वच्छता, घरातल्या सगळ्या गोष्टी, आणि असं म्हणतात जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदते। मग तुम्ही
तुमच्या घरी आज लक्ष्मी येते, तुमच्या घरी आज प्रसन्नता आहे आणि तुमचं घर म्हणजे कसं असतं ना, फरशीवर डाग वगैरे पडलेले असतात, लहान मुलं असतात ते काही ना काही सांडत असतात, तर मग तेवढं पुसून घेणं, मग हे करण्यापेक्षा मला सांगा, ज्या घरात स्वच्छता असेल त्या घरात लक्ष्मी काय येणार नाही? मग गुरुवार असल्यामुळे लक्ष्मी असं म्हणणार आहे का की नाही आज गुरुवार आहे, आज यांनी फरशी पुसली, मी आज यांच्या घरी जाणार नाही? असं नसतं. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी अध्यात्मात मी जेवढं विचार करते ना, जेवढ्या गोष्टी बघते ना, त्यापेक्षा त्याला लॉजिकली किती त्याला कारण असू शकतं हेही मी त्याचा विचार करते आणि त्यानुसारच माझा आध्यात्मिक प्रवास आहे. आता आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, आपल्या घरात आपण पूजा मांडणार आहोत आणि घरात स्वच्छताच नाहीये, म्हणजे फक्त झाडून जरी घेतलं तर लहान मुलं असतात, मोठी माणसं असतात, त्यांच्यानी काहीही सांडू शकतं, कुठेही धूळ वगैरे असते किंवा धूळ जरी झाडून घेतली तर काय होतं ना, आजकाल फरशी खूप घाण होऊन जाते, खराब होऊन जाते. मग अगदीच तुम्हाला काय वाटत असेल तर रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही पुसून घेत जा. आता हा गुरुवार जाऊ द्या, पुढच्या अगदी रात्री झोपण्याच्या आधी पुसून घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी नाही पुसली तरी चालेल. पण शक्यतो ज्या दिवशी आपल्या घरात शुभ कार्य असतं, ज्या दिवशी आपल्या घरात काहीतरी मंगल असतं, मंगल कार्य किंवा मंगल गोष्ट असते, त्या दिवशी घर स्वच्छ असावं, कारण त्या दिवशी देवांचं आगमन आपल्या घरात होतं, लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात, म्हणजे तुम्ही घरात लक्ष्मीला बोलवताय आणि घरात घाण ठेवताय, अजिबात चालणार नाही, तसं जमणार नाही. थोडंसं ना आपल्याला कसं आहे, शतकाबरोबर आपल्याला वेळेनुसार काळानुसार थोडं बदलावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला वागावं लागतं. त्यामुळे असं नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी असं हे करतात. तर तुमच्या घरात कशी परंपरा आहे, कसं आहे, आता समजा तुमची सासू ऐकलंच नाही तर मग तुम्ही बघा आता तुम्हाला कसं मॅनेज करायचं, किंवा तुम्ही फक्त शिंपडून घ्या पाणी आणि तेवढं पुरतं पुसून घ्या, असं काही करू शकता. बघा आता हे हात जातं त्याचा प्रश्न आहे, मी तरी असं काही हे करत नाही. मला असं वाटतं की माझं घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी माझ्या घरी येईल. माझं घर जेव्हा घाण असेल तेव्हा लक्ष्मी काय एखादा व्यक्ती सुद्धा माझ्या घरात यायची त्याची इच्छा नसणार आहे. त्यामुळे घर स्वच्छ असावं तर नक्कीच म्हणजे लक्ष्मी त्या पावलाने, चांगल्या पावलाने येते. केस धुवावे का? आता समजा जर का तुमचं लग्न झालेलं असेल आणि काही गोष्टी होतात, काही आहे की ब्रह्मचर्याचं पालन नाही झालं, काही नाही झालं, तर मग तुम्हाला आवर्जून ते गोष्ट करावीच लागणार, केस धुवावेच लागणार आहे, डोक्यावरनं पाणी घ्यावंच लागणार आहे. आता पिरियड झाले असतील, तुमचा 4था दिवस असेल, 5वा दिवस असेल, तर तुम्हाला केस धुवावेच लागणार आहे. आणि त्याचबरोबर मला असं म्हणायचंय की स्वच्छतेचा भाग, आता बरेचसे जण काय करतात, आठवड्यातून 2 दिवस वगैरे केस धुतात, तर त्या पद्धतीने तुम्ही जर का करत असाल तर ठीक आहे. पण एखाद्याचं पिरियड्स असतील, सुतक सोयरं असेल, बाकीच्या ज्या फिजिकल कॉन्टॅक्ट वगैरे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर का झाल्या असतील तर तुम्हाला त्या गोष्टी केस धुणं गरजेचं आहे. आणि इनकेस जर का असं काही नसेल तर नाही धुतले तरीही चालेल. ह्याला सुद्धा लॉजिकल आन्सर आहे की स्वच्छता म्हणजे आता समजा जे काही असतं आपल्या बॉडीमधनं, आता तुम्हाला धुवायचं आहे तर तुम्ही आज धुतले असेल, बुधवारी धुतले असेल तर नाही धुतले तरी चालेल. आपण काय वरती केस बांधतो आणि आंघोळ करतो, असं काही एवढंही नाहीये. तर मग त्या हिशोबाने हा तुमचा लॉजिकल प्रश्न आहे की आजचा दिवस तुमचा कसा होता, ज्यावरनं तुम्ही हे ठरवणार आहे की उद्याच्या गुरुवारी तुम्हाला केस धुवायचे आहेत की नाही. तर ह्या पद्धतीने लॉजिकली जर का तुम्ही विचार केला तर तुमचा आध्यात्मिक प्रवास पण व्यवस्थित होतो, तुम्हाला डोक्याला जास्ती वेगळा विचारही करत बसावा लागत नाही आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. मी तरी ह्या म्हणते. आणि माझ्याबरोबर आता माझ्या वयाच्या जेवढ्या काही माझ्या मैत्रिणी आज हा जो व्हिडिओ बघत असतील त्याही माझ्या ह्या पॉईंट्सवर नक्कीच त्यांनाही तेवढं 100% वाटत असेल, मला असं वाटतं. तर चला, एवढीच माहिती होती. अजून काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.